गरम गरम साधं वरण भातावर तुपाची धार असेल किंवा पुरणपोळीवर मस्त तुपाची धार असेल तर त्या पदार्थाची चव इतकी अप्रतिम होते हे मी तुम्हाला सांगायला नको. पण ह्या तुपाबद्दल बऱ्याच शंका आहेत बरं का, आणि त्याच शंकांचं निरसन आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. कारण बऱ्याच जणांनी मला काही तुपाबद्दल प्रश्न विचारलेत. खरं म्हणजे आपण एक तुपाचा व्हिडिओ केला आहे बरं का, पण तरीसुद्धा त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्याचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आपल्याला सर्वसाधारण माहिती म्हणजे तुपामध्ये 2 प्रकार, एक गाईचं तूप, म्हशीचं तूप. प्रथम गाईच्या तुपाबद्दल माहिती घेऊया. गाईचं तूप हे पिवटसर रंगाचं असतं. गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्यावर साय कमी येते, त्यामुळे आपल्याला भरपूर साय गोळा केल्यानंतर आपल्याला एवढंसं तूप मिळतं. याच्या उलट म्हशीचं तूप असतं ते पांढरट रंगावर असतं आणि मुख्य म्हणजे म्हशीच्या दुधाला भरपूर साय येते, त्यामुळे 8-10 दिवसाचं जरी आपण लोणी काढलं किंवा त्याच्यापासून तूप काढलं तरी ते आपल्याला साधारण 100-125 ग्रॅम नक्की मिळतं. आता पुढचे प्रश्न जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघूयात, की समजा जर 1 लिटर म्हशीचं दूध घेत असू आपण तर त्याचं किती लोणी निघतं. तर 1 लिटर म्हशीचं दूध घेत असू तर 30 दिवसाला अंदाजे 1 किलो आपलं तूप निघालं पाहिजे असं सर्वसाधारण आहे. अर्थात त्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कसं आहे हे त्यावर अवलंबून असतं. आता तूप करायचं म्हणजे साय आपल्याला पहिल्यांदा साठवायला पाहिजे. दूध चांगलं तापवल्यानंतर ते समजा एक 8-10 तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या दुधावर घट्ट आणि छान साय येते. समजा जर तुम्ही डीप फ्रीजरमध्ये साय गोळा करणार असाल तर एक 15-20 दिवसाची रोजची साय आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवायची, त्याला विरजण वगैरे काही लावायचं नाही. समजा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर साय घातल्यानंतर लागलीच त्याच्यामध्ये विरजण घालायचं, म्हणजे ती साय कडू होत नाही आणि तुपाचा स्वाद बिघडत नाही. अशी एक 8-10 दिवसाची साय जरी वरच्या फ्रीजमध्ये आपण गोळा केली तरी त्याचं लोणी निघू शकतं. आता डीप फ्रीजरमध्ये जी आपण साय ठेवणार आहे ती 15-20 दिवसांनी आपला डबा भरला की बाहेर काढायची. एक 7-8 तास बाहेर ठेवल्यानंतर ती मऊ होते आणि मग त्याच्यामध्ये विरजण घालून 2 दिवस ते दही घातलेलं विरजण म्हणजे साय बाहेर ठेवायची आणि मग नंतर त्याचं तूप काढायचं. त्याचप्रमाणे फ्रीजमधलं जरी आपण काढलं तरी साधारण 1-1.5 दिवस आपण ते विरजण लावलेली साय बाहेर ठेवल्यानंतर त्याचं तूप काढायचं. नंतर साईला छान विरजण जर लागलं असेल, साय चांगली आंबट झाली असेल तर ते जे लोणी येतं त्याच्यापासून जे तूप होतं ते चांगलं होतं. त्यामुळे आपलं विरजण हे आंबट असलं पाहिजे. साईला जर विरजण चांगलं लागलं नाही किंवा ते आंबट झालं नाही तर ते तूप चांगलं येत नाही, त्याला स्वाद येत नाही आणि मुख्य कडसर तूप आपल्याला लागतं किंवा लवकर खराब होण्याची शक्यता असते. लाईट नाही, फ्रीज नाही, असा जर काही प्रॉब्लेम आला तर बाहेरसुद्धा आपण साय गोळा करून त्याच्यात विरजण लावून ठेवू शकतो. पण ती 7-8 दिवसाची किंवा 4-5 दिवसाची साय आपली गोळा झाली की लागली त्याचं लोणी काढायला पाहिजे. साईला विरजण कसं करायचं ते आपण बघितलं. आता लोणी काढणे. लोणी आपण रवीने म्हणजे लाकडी रवी असते की नाही तिने किंवा आपल्या हँडमिक्सीने किंवा मिक्सरवर सुद्धा आपण लोणी काढू शकतो. लोणी चांगलं निघतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेला आपण लोणी काढतो त्यावेळेला थंड पाणी थोडंसं वापरावं म्हणजे लोणी पटकन वर येतं. आणि ज्यावेळेला थंडीच्या दिवसात आपण लोणी काढतो त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी, गरम पाणी नव्हे, गरम पाणी काही घातलं तर लोणी जे आहे ते पुन्हा वितळून जाईल, त्यामुळे कोमट पाणी घालायचं असतं आणि त्याच्यामुळे आपलं लोणी पटकन एकत्र होतं. लोणी साधारण वर आलंय परंतु त्याचा गोळा होत नाही असं ज्यावेळेला आपल्याला वाटतं तर आपली जी रवी किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि तो त्या ताकामध्ये असा नुसता गोल गोल 4-5 वेळा फिरवायचा, त्याच्यामुळे सुद्धा लोणी ते एकत्र येतं. आणि त्यातनंही जर लोणी तुमचं एकत्र येत नाही असं तुम्हाला वाटलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याच्यामुळे ते लोणी एक घट्ट होतं आणि मग ते आपण बाजूला काढून घेऊ शकतो. आता लोणी आपलं काढून झालं. आता लोणी धुवायचं कसं ते आपण बघूया. लोणी काढल्यानंतर ते कमीत कमी 2दा-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं. ते पाणी टाकून दिलं किंवा झाडांना घातलं किंवा ते तुम्ही एखाद्या कणिक भिजवायला घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. पण ते लोणी 2दा-3दा धुवून घेतल्यामुळे त्याचा जो एक काही वास असतो ना तो कमी होतो आणि नंतर ते लोणी आपण कढवायला ठेवायचं असतं. लोणी कढवताना जे आपण भांडं वापरतो ते जाड बुडाचं असलं पाहिजे. शक्यतो मी कढई वापरते, कारण पातेल्यात काय होतं तिथे खालच्या बाजूला ना साईडला ती लोणी किंवा हे लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपलं लोणी करपतं किंवा त्याला करपल्याचा वास येतो. अशा वेळेला हिंदालियमची जाड बुडाची कढई घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा पावडर कोटेड तुम्ही कढई घेतली तरीसुद्धा चालू शकतं. भांड्यामध्ये लोणी टाकून ते गॅसवर ठेवल्यानंतर लोणी पहिल्यांदा विरघळतं आणि पण ते येता जाता हलवायला पाहिजे. ते सुद्धा अगदी बुडापासून म्हणजे खालपासून हलवायला पाहिजे, कारण बेरी असते ती बेरी जर खाली लागली गेली तर आपलं लोणी करपण्याची शक्यता असते. लोणी कढवायला लागल्यानंतर पहिल्यांदा ते पातळ होतं, पांढऱ्या रंगाचं दिसतं आणि नंतर हळूहळू त्याच्यातलं तूप वरती येतं आणि बेरी खाली बसायला लागते. अगदी नितळ पारदर्शक तूप वरती आलं की आपण समजायचं की आपलं तूप होत आलं. परंतु तुपाचा एक असा छान सुगंध असतो, तसा सुगंध यायला लागला की आपलं तूप झालं असं आपण नक्की समजायला पाहिजे आणि त्याचा रंग थोडासा ब्राउनिश व्हायला पाहिजे.
तूप छान खमंग होण्याकरता आपण काय करतो की ते जास्त कढवायला जातो, पण काही वेळेला जर ते खाली लागलं गेलं की ती जी बेरी असते ना ती जरी खाली लागली गेली असेल आणि आपण वरती नुसतं तूप कढवत असू तरी सुद्धा तुपाला जळक्या तुपाचा वास येतो आणि तो तुपाचा वास तुम्ही काही केला तरी नंतर जात नाही. असं तूप आहे ते आपण भाजी आमटीमध्ये अगदी थोडं थोडं घातलं तर चालू शकतं किंवा त्याच्यामध्ये फुलवाती भिजवल्या तरी सुद्धा चालू शकतात. कशाही पद्धतीने ते तूप आपण वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. मला बऱ्याच जणींनी प्रश्न विचारला होता की रवाळ तूप होण्याकरता काय केलं पाहिजे. आता बऱ्याच अशा पूर्वीपासून गोष्टी आहेत की आपण जर तुपामध्ये खाऊचं पान म्हणजे विड्याचं पान टाकलं तर ते तूप रवाळ होतं, लवंगा टाकल्या तरी तूप रवाळ होतं, 1 चमचाभर मीठ आणि थोडासा गुळाचा खडा टाकला तरी सुद्धा तूप रवाळ होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, म्हणजे त्या पूर्वीपासून लोक करतच येतात. पण मी अगदी गरम गरम तूप झालं की एक माझा तुपाचा डबा ठरलेला आहे. आपण सूप गाळतो की नाही ते गाळणं ठेवते आणि त्या डब्यामध्ये गरम गरम तूप ओतते आणि ते तूप गाळून झाल्यानंतर सगळं लागली त्याने झाकणाने बंद करून ठेवते. गरम तूप जर आपण घट्ट झाकणाने झाकून ठेवलं तर त्याला रवा चांगला येतो. परंतु काही वेळेला तूप हे ओशटच होतं, ते रवाळ तूप होतच नाही. तर त्याला काही इलाज नाही, कारण त्या हवामानाचा परिणाम त्या तुपावर झालेला असतो. गरम गरम तूप कधी प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत ओतू नये, कारण प्लॅस्टिकची बरणी सुद्धा आकसून जाते किंवा काचेच्या बरणीला सुद्धा तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून गरम तूप ओतताना नेहमी स्टीलच्या डब्याचाच वापर करावा. आता आमच्याकडे 2 लिटर आम्ही दूध घेतो, त्यामुळे साये भरपूर येत होते, पण तूपही आमचं जास्त होतं. तर एवढं 2 किलो तूप काही मला दर महिन्याला लागत नाही, म्हणजे त्यामुळे थोडंसं तूप उरतं. परंतु ज्यावेळेला आपण त्या तुपाच्या भांड्यामध्ये पुढचं तूप दुसरं तूप ओतलं तरी चालू शकतं, पण दर 2-3 महिन्याने सगळं तूप एकत्र करून त्याला एक उकळी आणायची आणि मग पुन्हा ते त्या डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे तूप खराब होत नाही. तूप जर नीट कढवलं गेलं नाही तर तुपाला वास लागतो आणि तूप खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तूप कढवताना मुख्य टीप अशी आहे की पूर्ण त्याचा पांढरा रंग जो असतो तो गेला पाहिजे आणि नितळ तूप वर आलं म्हणजे तूप चांगलं आलं. जवळजवळ तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल याचा प्रयत्न मी याच्यामध्ये केला आणि आणखीनही तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा, त्याच्यावरही आपण व्हिडिओ करूया. तुमच्या काही छान टिप्स असतील तर त्याही मला कळवायला विसरू नका. अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.